असं ठाशी वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. आणि मनसैनिकांच्या मनात कोणताही संभ्रम नाही आहे. आम्ही डिरेक्टली बातमी देऊ, जे जनतेच्या मनात आहे तेच होईल. मला तर वाटतं कालच आम्ही पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. या सगळ्यावरचा जो निर्णय घ्यायचा आहे तो सन्माननीय राजसाहेब ठाकरे घेतील. ज्या वेळेला एखादी ठोस गोष्ट होईल, त्यावेळेला ठोस प्रस्ताव येईल, त्यावेळेला त्याच्यावर योग्य तो निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील. आता सन्माननीय जनतेच्या मनात ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गेल्या 2017ला पण काहीतरी होतं, 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे जास्ती महत्त्वाचं आहे. जनतेच्या मनात काय आहे आम्हाला माहिती आहे. पण आता त्यांनी आपल्या मनातली गोष्ट पण त्यांनी सांगून दाखवली. एकंदर मनातली प्रस्तावाचा कुठेच उल्लेख त्यांनी केला नाही. ते असं म्हणाले की महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी म्हटलं की 2014ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, 2017ला पण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात होतं, पण उद्धव ठाकरेंच्या मनात काय आहे हे उद्धव ठाकरेंनाच माहिती. थेट आम्ही बातमी देऊ या संदर्भात असं थेट म्हणाले. आम्ही कुठेतरी सकारात्मक पावलं त्यांच्याकडनं दिसत आहेत असं थेट आम्ही बातमी देऊ असं नाही. आता त्यांनी काय म्हटलं या प्रत्येक गोष्टीवर मी बोलणं योग्य ठरणार नाही. आता काय बातमी देणार आहेत हे मला माहीत नाही, पण त्यांना जरी वाटतंय बातमी देऊ तर आपण बातमीची वाट बघू सगळेजण. एकीकडे अशी चर्चा सुरू असताना दुसरीकडे मात्र तुमचे पदाधिकारी वैभव दळवी यांचा पक्षप्रवेश ते करून घेत आहेत. कसं बघताय? नाही, याच्यात असं आहे की मला असं वाटतं की सन्माननीय उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात की या मनसेचा त्यांना जरा बरं वाटावं की हा मनसेचा पदाधिकारी आम्ही फोडून आणला आहे आणि पक्षात प्रवेश करतोय वगैरे, पण उद्धव ठाकरेंना फसवत आहेत. त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं पुन्हा एकदा क्रॉस चेक करावं. हा आमचा पदाधिकारी नाही. 2014ला हा आमचा पदाधिकारी होता, त्याची पक्षातनं हकालपट्टी केली होती. त्याच्यानंतर 2014 ते आज 2025 ना तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बॅनरवर आहे, ना आमचं कुठलं पदाचं त्याला पत्र गेलेलं आहे, ना तो कुठल्या आमच्या पदावर आहे. उलट पक्षी हा तिकडे एक थोडासा बदनाम व्यक्ती आहे, ज्याच्यावर 354 सारख्या केसेस पडलेल्या आहेत. त्यामुळे हा आमचा पदाधिकारी नाही. तरी उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडनं एकदा फॅक्ट चेक करून घ्यावी त्यांनी. झालं एका वैभवबद्दल दुसरे वैभव खेडेकर तुम्हाला भेटायला आले होते. नाही, वैभव माझा मित्र आहे. हो, वैभव खेडेकर मला नाही भेटायला येणार, तो कोणाला भेटायला येणार. पण कुठे त्यांची नाराजी होती अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चालू होती. हे बघा काय आहे, पक्षात कुरबुरी चालू असतं. आपल्या घरात नाही होत का, तर पक्षात तर कुरबुरी चालू असतं. ठीक आहे, होत राहतात. मन मिळून झालं का? असं का मनभेद होतं तर मन मिळवणार ना, पहिले मनभेद तर होऊ द्या.